पुरंदरच्या डोंगर रांगांमध्ये, करहा आणि चांबळीच्या प्रवाहांमध्ये अनेक प्राचीन शिवमंदिरं आजही शांतपणे उभी आहेत. काही मंदिरं यादवकालीन, काही पेशवेकालीन स्थापत्याची आठवण करून देतात. काही मंदिरांशी संत परंपरा जोडलेली आहे, तर काहींच्या दगडांवर रामायण, महाभारत आणि इतर पुराणकथाच जिवंत झालेल्या दिसतात. पण या मंदिरांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. ही मंदिरं केवळ देवस्थानं नाहीत, तर पुरंदरच्या इतिहासाची, संस्कृतीची आणि लोकपरंपरेची जिवंत साक्ष आहे. आज या प्रवासात आपण भेट देणार आहोत पुरंदर आणि सासवड परिसरातील अशाच 8 सुंदर ऐतिहासिक शिवमंदिरांना. तेव्हा मुक्काम पोस्ट पुरंदर सोबत पाहूयात पुरंदरच्या या शिवमंदिरांच्या वाटा. पुरंदरमधील खूप कमी लोकांना माहिती असलेलं पण निसर्गाच्या कुशीत लपलेलं एक सुंदर शिवमंदिर म्हणजे हरणी गावातील हरणेश्वर महादेव मंदिर. सासवड वीरच्या दिशेने जाणाऱ्या निसर्गरम्य रस्त्यांमधून असलेलं हरणी गाव, परिंचे गावातून हरणीकडे जाणारा वळणावळणाचा रस्ता हळूहळू आपल्याला थेट महादेवाच्या डोंगर माथ्यावर घेऊन जातो. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्गही आहे. मंदिरासमोरच्या मंडपाखाली दिसतो एक रेखीव नंदी आणि त्याच्या बाजूला नवस पूर्ण झाल्यानंतर महादेवाला अर्पण केलेले लाकडी नंदी. समोर उभं आहे दगडी खांबांवर आधारलेलं मुख्य शिवमंदिर. मंदिर छोटं आणि जुनं असलं तरी त्यावर अलीकडच्या जीर्णोद्धाराची छाप दिसते. गाभाऱ्यातील शांत वातावरण, निसर्गाने वेढलेली शिवपिंड आणि बाहेरील गजाननाची सुंदर मूर्ती, या सगळ्यांमुळे मंदिर दर्शनाचा अनुभव आणखीनच सुंदर होतो. आता या निसर्गरम्य डोंगरातून पुढे जाऊया, जेथे करा नदीच्या उगमाशी जोडलेलं एक अत्यंत सुंदर शिवस्थान आपली वाट पाहत आहे. करे पठाराच्या डोंगर रांगांमध्ये करहा नदीच्या उगमाशी जोडलेलं आणि ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येची परंपरा सांगणारं एक अद्भुत शिवस्थान म्हणजे चतुर्मुख शिवमंदिर. ब्रह्मदेवाने येथे तपश्चर्या केली म्हणून या मंदिराला चतुर्मुख किंवा ब्रह्मगिरीचा डोंगर असेही म्हटलं जातं. प्रवेशद्वारातूनच मंदिराची भव्यता जाणवते. समोर दिसतो सुंदर नंदी. पुढे त्रिशूळ, डमरू आणि नागांची दगडात कोरलेली शिल्प पाहायला मिळतात. मुख्य मंदिरासमोर 2 दीपमाळा आहेत, ज्यांच्या खालच्या भागावर शिवस्तुती कोरलेली आहे. मुख्य मंदिराच्या मंडपात दगडी कासव, नक्षीदार दरवाजा, नक्षीदार खांब आणि भिंतींमधील गजमुखी शिल्प ही मंदिराची स्थापत्यशैली अधिकच खुलवतात. पण चतुर्मुखाचं महत्त्व केवळ मंदिरापुरतं नाही. करहा आणि चांबळीच्या उगमाशी जोडलेल्या पौराणिक कथा या परिसराला आणखी वेगळी ओळख देतात. पांडवांनी कमंडलू म्हणजेच कर लवंडल्यामुळे निर्माण झालेल्या जलप्रवाहाला करहा नाव मिळालं, तर ब्रह्मदेवाच्या चरणांजवळून निघालेला प्रवाह चरणावती किंवा चांबळी म्हणून ओळखला जातो. पुढे सासवड येथे या प्रवाहांचा संगम होतो आणि तिथे उभं आहे सासवडचा अभिमान असलेलं अप्रतिम संगमेश्वर. सासवडच्या करहा आणि चांबळी म्हणजेच भोगावती नद्यांच्या पवित्र संगमावर उभा आहे संगमेश्वर महादेव मंदिर. नावाप्रमाणेच 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं हे शिवस्थान सासवडच्या इतिहासातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच दगडी वास्तू, भव्य दीपमाळा, नंदी मंडप आणि नदीकडे जाणारे घाट हे सगळं एकत्रितपणे जुन्या सासवडची आठवण करून देतं. मंदिरात प्रवेश केल्यावर
सुंदर दगडी खांब, नक्षीकाम आणि शांत गाभारा मनाला प्रसन्न करतात. पण संगमेश्वराचं खरं सौंदर्य मंदिराच्या बाहेर पडल्यावरच जाणवतं. समोर वाहणारा करहा चांबळीचा प्रवाह आणि 2 नद्यांच्या संगमावर उभं असलेलं हे शिवस्थान एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देतं. संगमेश्वर हे फक्त मंदिर नाही, तर कऱ्हेच्या पाण्याशी, सासवडच्या इतिहासाशी आणि पुरंदरच्या सांस्कृतिक स्मृतीशी जोडलेलं एक जिवंत स्थान आहे. आता आपली पुढची भेट होणार आहे करेकाठच्या शांत वातावरणात सिद्धेश्वराशी. करहा नदीच्या काठी, सासवड गावच्या बाहेर, शांत निसर्गाच्या सानिध्यात निळं आकाश, हिरवाई आणि समोर विस्तीर्ण करहा पात्र, या सगळ्यांच्या मध्यभागी उभा आहे सिद्धेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी शैलीशी जोडलेलं असून संपूर्ण दगडी बांधकामात उभं आहे. मंदिराची रचना साधीच आहे, पण याच साधेपणात त्याचं सौंदर्य दडलेलं आहे. पुरंदरमधील इतर काही मंदिरांप्रमाणे येथे मोठी तटबंदी दिसत नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एका दगडी मंडपात दिसतो सुंदरसा नंदी. मंडपाच्या एका बाजूला गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूला बालाजीची मूर्ती पाहायला मिळते. आणि पुढे गाभाऱ्यात उंचावरील नक्षीदार सुंदर शिवपिंड आपल्याला दर्शन देते. पिंडीसमोर पार्वती मातेची प्रसन्न मूर्तीही पाहायला मिळते. मंदिराची वेळोवेळी स्वच्छता केली जाते. झाडं आणि फुलांची रोपंही येथे लावलेली आहेत, त्यामुळे परिसर आणखी प्रसन्न वाटतो. सिद्धेश्वर मंदिराचा खरा अनुभव मंदिराबाहेर उभं राहिल्यावरच येतो. समोर करहा, दूरवरच्या पुरंदरच्या डोंगर रांगा, नदीवरील बंधारा आणि शुद्ध हवा. खरंय, काही मंदिरं आपल्याला इतिहास शिकवतात, काही स्थापत्यकला दाखवतात आणि काही मंदिरं फक्त मन शांत करतात. सिद्धेश्वर त्यापैकीच एक. आता आपला प्रवास वळतो पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याकडे. तिथेच दगडांमध्ये कोरलेला इतिहास आपली वाट पाहतोय. नारायणेश्वर. पाठीमागे भक्कम पुरंदर, बाजूला प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर आणि चारही बाजूंनी निसर्गाची मुक्त हस्ते उधळण, अशा रम्य वातावरणात उभं आहे नारायणपूरचं प्राचीन नारायणेश्वर मंदिर. यादवकालीन हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर महाराष्ट्राच्या प्राचीन स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिरात प्रवेश करताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतं त्याचं कोरीव काम. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती, जवळपास प्रत्येक भागावरच शिल्पांची रेलचेल. मुख्य प्रवेशद्वाराच्या द्वारपट्टीवर गणेश, यक्ष, अप्सरा, द्वारपाल आणि वैदिक देवतांची शिल्पे पाहायला मिळतात. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना. आतमध्ये धातूने मढवलेला नंदी, मध्यभागी कोरलेलं कासव आणि पानाफुलांच्या नक्षीने सजलेलं छत, हे सगळं पाहताना तत्कालीन शिल्पकारांचं कौशल्य जाणवतं. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील मूर्ती आणि मुख्य गाभाऱ्यातील सुंदर शिवपिंड यांचं दर्शन विशेष लक्षात राहतं. मंदिरात त्रिपिंडाची परंपरा आहे, ज्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. मंदिराभोवती दगडी तटबंदी, मोठं आवार आणि आजही विखुरलेली काही प्राचीन शिल्प यामुळे नारायणेश्वर हा खरोखरच इतिहासाचा एक मोठा ठेवा वाटतो. आणि कदाचित म्हणूनच त्याला भेट देताना इतिहासाशी थेट संवाद साधल्यासारखं वाटतं. आता मंदिराच्या या शिल्पकलेतून पुढे जात आपण पोहोचणार आहोत आपल्या संपूर्ण प्रवासातील कदाचित सर्वात भव्य शिल्पवैभवाकडे, भुलेश्वर महादेव मंदिर. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये
सुमारे 700 फूट उंचीवर दौलत मंगल किल्ल्याच्या परिसरात उभं आहे महाराष्ट्राच्या शिल्पकलेचा एक अद्भुत खजिना, भुलेश्वर महादेव मंदिर. पुरंदर तालुक्यातील माळशिरस गावाजवळ असलेलं हे मंदिर पुण्याच्या दक्षिणेला पसरलेल्या सह्याद्रीच्या उपरांगेला भुलेश्वराची रांग म्हणून ओळखलं जातं. भुलेश्वर मंदिराची मूळ बांधणी 13व्या शतकातील यादवकालीन मानली जाते आणि पुढे मराठा काळामध्ये त्याचा मोठा जीर्णोद्धार झाला. म्हणून आजचं भुलेश्वर हेमाडपंथी आणि मराठा स्थापत्याचा सुंदर संगम वाटतं. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिल्पकला. मंदिराच्या भिंतींवर, खांबांवर, दरवाजांवर आणि विविध भागांमध्ये रामायण, महाभारत आणि पुराणकथांमधील प्रसंग दगडात जिवंत झालेले दिसतात. द्रौपदी स्वयंवर, शरपंजरी भीष्म, भीमाने उचललेला हत्ती, युद्धप्रसंग, सिंह, हत्ती, घोडे, देवता आणि विविध स्त्री शिल्प हे सगळं पाहताना खरंच आश्चर्य वाटतं. आणि यातील एक विशेष शिल्प म्हणजे स्त्री रूपातील गणपती, वैनायकी, गजमुख, चतुर्भुज रूप, आयुध आणि खाली मूषकाचे वाहन. या शिल्पांमधून भारताची धार्मिक आणि शिल्प परंपरेची विलक्षण विविधता दिसते. मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. पिंडीच्या खाली नैसर्गिकरित्या पाणी पाझरत असल्याचं सांगितलं जातं. भुलेश्वराशी पौराणिक कथाही जोडलेली आहे. शिवपार्वतीच्या पौराणिक कथेतून भुलेश्वर हे नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. इतिहासातही या ठिकाणाला महत्त्व आहे. शहाजी राजांच्या सुपे परगण्याशी हा परिसर जोडला जातो आणि राजमाता जिजाऊ बाल शिवबाला घेऊन येथे येत असत अशी परंपरा सांगितली जाते. आज हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक आहे. म्हणूनच भुलेश्वरला भेट देताना केवळ दर्शन घेऊ नका, प्रत्येक दगडाकडे पहा. कारण इथे दगड फक्त दगड नाहीत, ते कथा सांगतात आणि त्या कथा सांगतात आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेची. आता आपल्या प्रवासाचा पुढचा टप्पा पुन्हा सासवडच्या दिशेने, जिथे संत परंपरा आणि हेमाडपंथी स्थापत्याचा सुंदर संगम दिसतो. श्री चांगावटेश्वर. सासवडच्या सौंदर्यातील आणखी एक रत्न, नारायणपूर रस्त्यावर असणारं करहा नदीच्या परिसरात उभं असलेलं श्री चांगावटेश्वराचं मंदिर. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी जोडलेलं असून त्याच्या वास्तुरचनेत सासवडच्या संगमेश्वर मंदिराशी विलक्षण साम्य जाणवतं. जणू संगमेश्वरचीच एक प्रतिकृती. संत चांगदेव महाराजांच्या वास्तव्यामुळे या परिसराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मंदिराच्या रचनेतून त्याच्या प्राचीनतेची जाणीव शांत वातावरण, कऱ्हेचा परिसर आणि पुरंदरच्या डोंगर रांगांची पार्श्वभूमी या सगळ्यांमुळे मंदिराचा परिसर आणखीन सुंदर होतो. पण आपला प्रवास अजून संपलेला नाही. करहा नदीच्या खोऱ्यात पांडवांच्या आख्यायिकांशी जोडलेलं आणि अलीकडच्या ऐतिहासिक संशोधनामुळे चर्चेत आलेलं आणखी एक प्राचीन शिवस्थान आहे पांडेश्वर. जेजुरी मोरगाव मार्गावर कऱ्हेच्या काठी वसलेलं एक छोटंसं गाव पांडेश्वर आणि त्याची ओळख म्हणजे प्राचीन पांडेश्वराचं शिवमंदिर. कऱ्हेच्या काठी असलेल्या या परिसरात उभं असलेलं मंदिर इतिहास आणि लोकपरंपरेनं समृद्ध आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार पांडवांनी वनवास काळात येथे मुक्काम केला आणि एका रात्रीत हे मंदिर उभारलं. ही पांडवांशी जोडलेली कथा
लोकपरंपरेचा भाग आहे. मात्र स्थापत्याच्या दृष्टीने मंदिराच्या मूळ रचनेत यादवकालीन वैशिष्ट्ये दिसतात. पुढील काळात त्यात मराठा काळातील बदल आणि जीर्णोद्धारही दिसून येतात. मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील भव्य शिवपिंड. जणू सिंहासनावर स्थानापन्न असलेली ही शिवपिंड. मंदिर परिसरात कुंती, धर्म, भीम, नकुल, सहदेव यांची छोटी छोटी देवस्थानही आहेत. मंदिराभोवती दगडी तटबंदी त्याचा ऐतिहासिक प्रवास सांगते. पांडेश्वरची कथा केवळ पौराणिक नाही. या मंदिराने यादव काळ, मध्ययुग, मराठा काळ आणि आजचा काळ अशा अनेक ऐतिहासिक टप्प्यांना जवळून पाहिलं आहे. आणि म्हणूनच पांडेश्वर हे आपल्या या संपूर्ण प्रवासाला एक सुंदर पूर्णविराम देतं. पुरंदर म्हणजे फक्त पुरंदर किल्ला नाही. नद्या, डोंगर, संत परंपरा आणि नंतरचा मराठा काळ या सगळ्यांनी मिळून या भूमीचा सांस्कृतिक चेहरा घडवला आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये शेकडो वर्षापासूनची श्रद्धा, इतिहास जपणारी मंदिरंही आहेत. पुरंदरला भेट देताना या शांत मंदिरापर्यंत जाणं म्हणजे इतिहासाच्या आणखी एका पानाला स्पर्श करणं. ही मंदिरं पुरंदरची संस्कृती सांगतात. जर तुम्हाला पुरंदरच्या इतिहास स्थळांची माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मुक्काम पोस्ट पुरंदरला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच इतिहासाच्या वाटेवर मुक्काम पोस्ट पुरंदर सोबत.